जर असं खरं असेल आणि खरं नसायला पाहिजे पण असेल तर मला सांगा बॉर्डरची देखरेख कोण करतो? या सरकारची जबाबदारी आहे की केंद्र सरकारची जबाबदारी आहे? म्हणजे तुम्ही विचार करा बांगलादेश मधून इथपर्यंत यायला बांगलादेशी घुसपेट्यांना किती राज्य पार करायला लागतं? आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते इथे येतात इकडे काही इंटेलिजन्स वगैरे नाहीये. गेले 2.5 वर्षात कोणाचं सरकार होतं? त्याच्या आधी कोणाचं सरकार होतं 5 वर्ष? आमची 2.5 वर्ष कोविडच्या काळात लॉकडाऊनच होता, जिल्हा बंदीच होती. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की इथे जर येऊन राहत असतील तर तुमचं म्हणणं हे आहे का की केंद्र सरकार फेलियर आहे? या राज्यामध्ये एक तर गृहमंत्री नाहीये. गृहमंत्री कोण आहेत अजून आता पताच नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती आपण पाहतोय. आपल्याला बीडमध्ये काय झालं, परभणीमध्ये काय झालं, राजकीय हल्ले सुरू झालेले आहेत आणि कुठच्याही राजकीय पक्षाची अशी तोडफोड करणं कार्यालयाची हे कितपत योग्य आहे? हे रिफ्लेक्शन आहे राज्याच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर. तर आता तरी गृहमंत्री कार्यरत असते कोण आहेत आम्हाला माहिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय की परवापासून म्हणजे जेव्हापासून केंद्राच्या गृहमंत्री महोदयांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, देशाचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, त्यानंतर विचारण्याच्या आधी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, आपल्याला आठवत असेल परवाकडेच मी इथेच पोडियमवर येऊन सांगितलं होतं की मुंबईचे आमदार म्हणून आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईचे आमदार म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती की कलेक्टर लँड ते फ्री होल्ड लँड करण्यासाठी जो प्रीमियम आकारला जातो ती पॉलिसी वाढवून साधारणपणे 1% आणावी, लोकांना गृहनिर्माण संस्थांना मदत होईल याची. आज मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेलं आहे की ती पॉलिसी वाढवली जाईल, साधारणपणे 5% ते आणलं जाईल. मी त्यांचे आभार मानतोच कारण आमची मागणीला यश आलेलं आहे. तरी देखील पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करत आहोत की 5% नाही तर ते 1%वर यावं, जेणेकरून गृहनिर्माण संस्थेना अजून मदत होईल. या राज्यामध्ये एक तर गृहमंत्री नाहीये. गृहमंत्री कोण आहेत अजून आता पताच नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती आपण पाहतोय. आपल्याला बीडमध्ये काय झालं, परभणीमध्ये काय झालं, राजकीय हल्ले सुरू झालेले आहेत आणि कुठच्याही राजकीय पक्षाची अशी तोडफोड करणं कार्यालयाची हे कितपत योग्य आहे? हे रिफ्लेक्शन आहे राज्याच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर. तर आता तरी गृहमंत्री कार्यरत असते कोण आहेत आम्हाला माहिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय की परवापासून म्हणजे जेव्हापासून केंद्राच्या गृहमंत्री महोदयांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, देशाचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, त्यानंतर देशभरात ते जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. लोक आंदोलन करत आहेत, निषेध व्यक्त करतात आणि तो निषेध कुठे ना कुठेतरी डायव्हर्ट व्हावा म्हणून त्यांनी ते आंदोलन आज केलेलं आहे. पण हे काय घाबरणारे आमचे कार्यकर्ते कोणी नाही. बताओ ये मैंने एएनआई पे देखा, मुझे सच क्या है पता नहीं क्योंकि एएनआई बहुत सारे अलग अलग चीजें दिखाते रहते हैं। लेकिन एक ही बात है, अलायंस की जो संसद है वो सारे के सारे संसद इसी बात का आंदोलन कर रहे थे कि जो अपमान गृह मंत्री ने महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का किया, देश का किया, संविधान का किया, उसके खिलाफ हमारा ये प्रदर्शन जारी रहे. आहे की असं चांगलं जगत राहणं चांगलं आहे. म्हणजे आता असं वाटायला लागलं ना की सगळेच महाराष्ट्र संपलेत आणि 5 वर्ष पुढची काही बघायलाच गरज नाही, एकदम बिलकुल संपलेत. पण सत्य परिस्थिती बाहेर आहे. हाऊस मध्ये आम्ही पण बसून चांगलं ऐकत होतो, कथन चांगलं झालं, पण सत्य परिस्थिती त्यांच्या बोलण्याच्या पलीकडे. एक निश्चित आहे की त्यांनी जे शेवटाला सांगितलं की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, महाराष्ट्राची सेवा करताना दोन्हीकडून चांगल्या गोष्टी, चांगल्या सूचना जर होत असतील तर दोघांनी ते ऐकून घ्यावं. कोण आहेत हे सगळं परवानगी मिळू शकते का? नसायला पाहिजे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जरी आम्हाला अर्थात असून या हे मॅन्डेट जे मिळालं त्याच्यावर प्रश्नचिन्ह असेल, ठीक आहे, हा एक वेगळा विषय झाला. पण सत्य परिस्थिती आता अशी आहे की निवडणूक आयोग असेल त्यांनी आता सत्ताधारी पक्षात बसवलेले, आम्हाला विरोधी पक्षात बसवलेले. राज्याचे मुख्यमंत्री ते नुसते एका पक्षाचे नाही आहेत, त्याच्यात विरोधी पक्षाचे देखील अनेक विषय असतात. माझ्या मतदारसंघातले असतील, कोणाच्या अजून मतदारसंघातले असतील. आमच्या मतदारसंघातले विषय सोडवणं ही तेवढीच जबाबदारी त्यांची आहे जेवढी त्यांची जबाबदारी त्यांच्या पक्षाच्या लोकांची आहे. आणि हे सगळं अवस्था आम्हाला देखील जनतेने निवडून दिलेलं आहे आणि लोकांनी मतदान केलेलं आहे. सोबत त्याच्या विरोधात केलं असेल पण जनतेचे विषय सोडत असताना सरकारने कुठेही त्यांची जी शपथ आहे ना ती भेदभाव न करता न्याय केला जाईल. मला तर त्या शपथीला जागणं गरजेचं आहे आणि तीच शपथ सांगते की सगळ्या बाजूच्या पक्षाच्या आमदारांना मदत पूर्णपणे करणं ही त्यांची जबाबदारी ती पार पाडली पाहिजे. त्याच नात्याने आम्ही जातो त्यांच्याकडे. असेल कुठेही अनियमितता असेल, भ्रष्ट कारभार असेल, चुकीचा कारभार असेल तर आम्हाला अधिकार आहे, तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की तो विषय तुम्ही उचलून धरा.
तुम्ही म्हणत असाल तर मान्य आहे, तुम्ही बघा मग कोण कोण आहे आणि ते ओळखा आणि परत पाठवा ना. पण एका बाजूला तुम्ही सांगता इथे घुसलेले आहेत बांगलादेशी, दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार चाललाय तो तुम्ही रोखू शकत नाही, आणि तिसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी ते काही रोहिंग्याबद्दल बोलता, तुम्ही हरदीप सिंग पुरीचं स्टेटमेंट ट्विटरवर केजरीवाल साहेबांनी दाखवलेलं आहे. हरदीप सिंग पुरी साहेबांनीच रोहिंग्याच्या कॉलन्या दिल्लीत बसवलेल्या आहेत, हे अधिकृतरित्या केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. याच्यावर केंद्र सरकारने उत्तर पाहिलं द्यावं आम्हाला शिकवण्याच्या आधी. कारण काय, ते इतर पक्षांमधून भाजपमध्ये गेलेत, नाहीयेत, त्यांची विचारधारा महाराष्ट्राची नाहीये. अनेक त्यांचे मित्र पक्षात आता मला तुम्ही सांगा, आठवले साहेब काय बोललेत का अजून? त्यांना प्रश्न विचारला गेला का? नितीश कुमारजींची काय भूमिका असेल, चंद्रबाबूंजीची काय भूमिका असेल, काकाची काय भूमिका असेल, काय भूमिका घेतात, पण चिराग पासवानची काय भूमिका असेल, ह्या सगळ्या लोकांची भूमिका जर खाली आहे मला तरी चांगलं होईल. कारण काय झालेलं आहे, ज्या महामानवाने आपल्याला सर्वांना अधिकार दिला, या संसदेला, या विधानभवनाला, या सदनाला, त्या समाजामध्ये अनेक आंबेडकर प्रेमी जनता, संविधान प्रेमी जनता, त्यांचा अपमान झालाय. मिळाली आहे, मिळवलेली आहे, ठीक आहे, ते वेगळं आहे. हाती वाटप सोडा, अनेक लोक दिसतच नाही मंत्रीपद न मिळाल्यामुळे. काही मंत्री ते विचार येऊन बसतात, पण काय महत्वाचा विषय हा आहे, तुम्ही लक्षात घ्या. मला वाटत नाही कधी असं इतिहासात झालं असेल की पक्षाला पण माहिती त्यांच्याकडे कुठचं जातं. आमच्याकडे जेव्हा 6 मंत्री आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा पक्षाला त्यांची त्यांची खात्री दिली होती, त्याचे मंत्री बघत होते 2-2 वर्षाचे पक्षातून. आता मंत्र्यांचं एक्सपेन्शन झालंय, अनेक लोक नाराज आहेत वगैरे, ते सगळं वेगळं. पण प्रश्न असा पडतो ना की एवढं अधिवेशन चालू असताना आमच्या मतदारसंघातले नागरिक आम्हाला विचारतात, तुम्ही नागपूरमध्ये आहात, आमचा प्रश्न उपस्थित केला का? आणि आम्हाला देखील हा प्रश्न पडलाय की आम्ही जर प्रश्न उपस्थित केला तर लिहायचं कोणाला, प्रश्न विचारायचा कोणाला? कारण आज खाती वाटप नाही झालंय, मंत्र्यांना जबाबदाऱ्या नाही आहेत, बिन जबाबदारीचे मंत्री मजा मारतात, बंगले मिळाले, गाडी मिळाले, सब कुछ मिळाला, जिम्मेदारी किसके पास? मोकळे होतात. त्याच्यावर उत्तर काय? ते माझ्यासोबत येऊन बोलावं ना, मी त्यांचं स्वागत करतो, इथून बोलावं, तरी प्रश्न विचारा. त्यांना भीती वाटत असेल ना, आमच्या बाजूला येऊन उभं राहावं. ते 12 सेकंद गृहमंत्री बोललेत की नाही बोललेत एवढं सांगा. बोललेत ना, सदनाच्या बाहेर आहे, सत्य परिस्थिती इथे आहे, आणि ती परिस्थिती मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून आमचा जो प्रश्नचिन्ह अजूनही मॅन्डेटवर आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एकच सांगतो, शेवट्याला जे बोलले आहेत, जे मी मगाशी पण बोललो, त्यांनी सांगितलं ते सत्य आहेत, आम्ही विरोधात आहोत, मान्य. जी काही आता त्यांना संख्या मिळाली मान्य, संख्येचं बळ असेल, जे काही असेल मान्य. पण ह्या राज्यासाठी आम्ही 20 लोक असू, 2 लोक असू, आमच्या सूचना ज्या काही असतील, कन्स्ट्रक्टिव्ह सूचना ज्या असतील, त्या जर त्यांनी ऐकल्या तर राज्य चांगलं चालू शकेल. त्यांच्याकडून सूचना असतील, आमच्याकडून सूचना असतील, त्या ऐकणं गरजेचं आहे.